खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांनी विजय मिळवला आहे। नगराध्यक्षपदी सौ माधवी राजेश बुटाला या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत, तर नगरसेवकपदी प्रभाग क्रमांक 1 अ मधून सौ वर्षा तुषार सापटे, प्रभाग क्रमांक 1 ब मधून निकेतन अनंत पाटणे, 2 अ मधून दीप्ती दत्ताराम शिगवण, 2 ब मधून रहीम युसुफ सहीबोले, प्रभाग क्रमांक 3 अ मधून नीता केतन आमरे, 3 ब मधून सुनील बाबूराव दरेकर, प्रभाग क्रमांक 4 अ मधून अंजुम जबीर कुरणे, तर 4 ब मधून तौसिफ खोत, प्रभाग क्रमांक 5 अ मधून यश राकेश खेडेकर, तर 5 ब मधून आरती महेंद्र पवार, प्रभाग क्रमांक 6 अ वैभवी वैभव खेडेकर, 6 ब मधून सतीश गणपत चिकणे, 7 अ मधून स्वप्नील पांडुरंग सैतवळेकर, तर 7 ब मधून स्वप्नाली राकेश चव्हाण, 8 अ मधून प्रेमल श्रीधर चिखले, 8 ब मधून संजना संजय कुडाळकर, प्रभाग क्रमांक 9 अ मधून रसिका राकेश खेडेकर, तर प्रभाग क्रमांक 9 ब मधून भूषण शांताराम चिखले, प्रभाग क्रमांक 10 अ मधून रेश्मा अब्दुल रऊफ खतीब, तर प्रभाग क्रमांक 10 ब मधून आरिफ मुल्लाजी यांची वर्णी लागली आहे। सर्व यशस्वी उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।
चिपळूण पालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नेते प्रशांत यादव यांनी आपला करिश्मा दाखवला. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ विराजमान झाले. युतीने 16 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली. आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम यांची निराशा झाली. भाजपतर्फे प्रशांत यादव यांनी चिपळूण पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली होती. या निवडणुकीत ते सरस ठरल्याचं दिसून आलं. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवत शिवसेना आणि भाजपने युती केली. शिवसेनेचे 16 तर भाजपचे 11 उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेला 9 तर भाजपला 7 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाजपात प्रवेश केलेले उद्योजक प्रशांत यादव यांनी या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला. निवडणुकीचं नेतृत्व करताना त्यांनी युतीच्या उमेदवारांसाठी वॉर्डनिहाय सभा घेतल्या. भाजपचे कमळ फार फुलणार नाही अशी टीका मतमोजणीपूर्वी विरोधकांकडून केली जात होती. मात्र यादव यांनी निकालातून उत्तर दिलं. गेल्या निवडणुकीत भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या, मात्र या निवडणुकीत भाजपला 7 जागा वाढल्या. देवरुखच्या नगराध्यक्षपदी देखील भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला. शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत वर्चस्व ठेवले. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झाले. सकपाळ यांनी गेल्या 2 वर्षांपासून केलेली तयारी अखेर फलदायी ठरली. त्यामुळे शिंदे सेनेचे 9 नगरसेवक विजयी झाले. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार रमेश कदम यांना मात्र पराभवास सामोरे जावं लागलं. आमदार शेखर निकम यांचीही या निवडणुकीत निराशा झाली. निकमांचं केवळ 2 उमेदवार विजयी झाले. त्याशिवाय आमदार भास्कर जाधव यांच्या उबाठाला देखील मोठा पल्ला गाठता आलेला नाही. उबाठाचे केवळ 5 नगरसेवक विजयी झाले. विजयाचा दावा करणारे अपक्ष उमेदवार लियाकत शहा यांचाही मोठा पराभव झाला. काँग्रेस 3 उमेदवार विजयी झाले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 2च जागा जिंकता आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील 7 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 4 नगर परिषदांवर शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. 2 नगरपंचायतींवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून एका नगर परिषदेत काँग्रेसने नगराध्यक्षपद पटकावलंय. या निकालांमुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात शिवसेनेचं वर्चस्व स्पष्ट झालंय. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. चिपळूण नगर परिषदेत शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झाले आहेत, तर खेड नगर परिषदेत शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदावर बाजी मारली आहे. राजापूर नगर परिषदेत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवला. नगरपंचायत स्तरावर लांजा नगरपंचायतीत शिवसेनेच्या सावली ग्रुप या नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. देवरुख नगरपंचायतीत भाजपच्या मृणाल शेट्टे यांनी विजय मिळवला असून गुहागर नगरपंचायतीत भाजपच्या नीता मालप यांनी नगराध्यक्ष पद पटकावलंय. या निकालांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय ताकद स्पष्ट झाली असून आगामी काळात जिल्ह्यातील विकास कामं, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर नव्या नगराध्यक्षांपुढे मोठी जबाबदारी असणार आहे. खेड तालुक्यातील कुळवंडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, कुळवंडीचे सरपंच यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुका आणि शहर परीट समाज आणि महिला मंडळाच्या वतीने 20 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची 69वी पुण्यतिथी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. शहरातील कुंभाराळी येथे संत गाडगेबाबा सभागृहात सकाळी संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचं पूजन, आरती, मान्यवरांचं स्वागत आणि मनोगत, विद्यार्थी सत्कार, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ, दीपोत्सव, भजन, आभार प्रदर्शन आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड येथील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12
या वेळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल. त्यासाठी रुग्णांना जेवण, राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळं रेशन कार्ड धारकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर केशरी शिधापत्रिका धारकास अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येतील. तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येतील. सोबत येताना रेशन कार्डची मूळ प्रत आणि झेरॉक्स आणावी. तरी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आणि अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल 99 700 560 66, मनोज पटेल 860 550 303, विनोद पटेल 99 700 57 287, विनोद जोयसर 94 22 63 71 52, रमेश पटेल 94 22 34 71 85 आणि प्रकाश जोयसर 98 509 91 691 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळातर्फे करण्यात आलंय. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता जीवन संगीत फाउंडेशनच्या वतीने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर संतोष बोराडे यांच्या जीवन संगीत एका विशेष संगीत प्रेरक कार्यक्रमाचं विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसून विद्यार्थ्यांचा मानसिक आणि सृजनशील विकास होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने इयत्ता 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. संगीत आणि प्रेरणेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशील विचार प्रगत करणे आणि त्यांच्यात अभ्यासाप्रती सकारात्मकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या मौल्यवान संधीचा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या वतीने करण्यात आलंय. खेड शहरातील बज्म-ए-इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी 17 आणि 18 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली. डॉक्टर बाळ मॅडम यांनी विद्यार्थिनींची तपासणी करताना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी खूप कष्ट घेतले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेड यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा काळकाई हॉल भरणे येथे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पतपेढीचे संचालक सुनील दळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे, सचिन धर्मपाल तांबे, सल्लागार परशुराम पेवेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, संतोष बर्वे, दिनदर्शिका समिती प्रमुख शैलेश पराडकर, नितीन साळुंखे, कार्यालयीन चिटणीस सुनील पांगुळ, मुख्य संघटक अमर चव्हाण, सल्लागार संतोष यादव, शरद शिंदे, नेत्रदीप तांबे, सुधाकर बामणे, महिला प्रतिनिधी स्वाती यादव, दीक्षिता तांबे व बहुसंख्य शिक्षक समिती बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठोंबरे व महेश जाडे यांनी केलं.